ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता अप्रमेय महिम्ने नमः बघितलं होतं आपण. आता आपण पाहणार आहोत ओम श्रेष्ठाय नमः. सगळं नावं गुरुला देऊन आम्ही थकलो. सगळं शब्दांच्या पलीकडे शेवटी एक साधा शब्द वापरला, श्रेष्ठ. या श्रेष्ठ शब्दाचा अर्थसुद्धा अतिश्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्याला जरी हा शब्द साधा वाटत असला खूप, तरी श्रेष्ठ म्हणजे परमश्रेष्ठ. म्हणजे शब्दात बसतच नाही आता, आणि दुसरे शब्दच नाहीत आमच्याकडे, म्हणून श्रेष्ठ म्हटलेलं आहे त्याला. आता या श्रेष्ठच्या विरुद्ध कनिष्ठ नाही आहे, म्हणजे ह्याच्या विरुद्ध दुसरा शब्दच नाही आहे. फक्त एकच शब्द आहे याला, श्रेष्ठ, महत्श्रेष्ठ, परमश्रेष्ठ असा एकच शब्द आहे. श्रेष्ठ म्हणजे काय असतं? सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, प्रशंसनीय. आपण म्हणतो ना, आपण कितीही प्रयत्न केला तरी परमेश्वराच्याच हातात सगळं. म्हणजे तो काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे ना, सर्वश्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ तोच आहे.
त्याच्याशिवाय कुणाचीही सत्ता चालत नाही आपल्यावर, आणि त्याच्यावर कुणाचीही सत्ता चालत नाही. दोन वेगळी वाक्य आहेत. आपल्यावरती भगवंताशिवाय कोणाचीही सत्ता चालत नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण आपल्याला वाटतं हा आपल्याला त्रास देतो, तो आपल्याशी चांगलं वागतो, पण आपल्याला ज्यावेळी ज्याची गरज आहे त्या त्या गोष्टी परमेश्वर त्या त्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला पुरवतो. त्यामुळे आपल्यावर फक्त ईश्वराचीच सत्ता चालते. आणि म्हणून नेहमी बघा तुम्ही, आपण म्हणतो मला ना असा प्रॉब्लेम आहे, पण तू कुणालाच सांगू नकोस हं. असं कुणालाच सांगण्यासारखं नसतं. आपलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपलं जे काही गाऱ्हाणं आहे, हां, आपल्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या फक्त ईश्वराला सांगण्यासारख्याच असतात. बाकी कोणालाही सांगून कोणीच परिपूर्ण नाही आहे. म्हणजे आपल्यावर फक्त परमेश्वराची सत्ता चालते, आणि बाकी हे जे काही लोक वागतात, चांगले वागतात वाईट वागतात, त्यांचं निमित्त करून परमेश्वरच आपल्यावर सत्ता गाजवतो. हे एक झालं. आणि दुसरं वाक्य असं आहे, परमेश्वरावर मात्र कोणाची सत्ता चालत नाही. परमेश्वरावर कोणाचीही सत्ता चालत नाही. भागवतात एक उदाहरण आहे. भागवतात एक उदाहरण आहे. म्हणजे आता हे सगळे जे देव आहेत ना, इंद्र आहे, विष्णू आहे, हां, शिव आहे, ब्रह्माजी आहेत, म्हणजे ह्यांचे एक वेगवेगळे लोक आहेत प्रत्येकाचे. त्यांचे गण आहेत ना, ते गण कुठे राहणार? त्यांच्या लोकांमध्ये राहणार. ह्याचा अर्थ काय माहिती का? आपली कशी गोत्र आहेत तसे गणगोत्र हा शब्द त्याच्यावरून आला आहे. ईश्वरांचे गण आहेत सगळे, आणि मानवांची गोत्र आहेत. मग एका गोत्राचे लोक असतात ना, ते सर्वसाधारण एका छापाचे असतात. सर्वसाधारणपणे त्यांचं सगळा एक परंपरा, एक सगळी वर्तणूक वगैरे एका पद्धतीचे लोक असतात. ते त्याप्रमाणे सगळे ईश्वरसुद्धा एकेका प्रकारचे गण आहेत त्यांचे. आता भागवतात गोष्ट अशी आहे, म्हणजे देवसुद्धा देवांना, प्रत्येक देवाचं एक वेगळं सामर्थ्य आहे. म्हणजे गणपतीचा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. काय होतं माहिती का, काही काही वेळेस आम्ही खूप असं लक्ष्मीचं खूप पूजन करतो. गंमत ही आहे की काहीतरी पूर्व कर्मानुसार आमची गणपतीची आराधना राहून गेलेली असते. आता लक्ष्मीची भाषा आम्हाला कळत नाही. आम्ही लक्ष्मीचं पूजन खूप करतो, पण लक्ष्मी इनडायरेक्टली सांगत असते, माझा अधिकार आहे तो मी पार पाडीन, पण तुझी अडचण जी आहे ती गणेशाची आहे, गणेशाला प्रसन्न कर. पण हे सांगायला आपल्याला कोणी नसतं. आपल्याला ते ईश्वराच्या जवळ गेलं, आपले विचार चांगले ठेवले, आपले विचार सूक्ष्म ठेवले, तर आपल्याला कळत जातं की मग आता काय करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ईश्वराचे अधिकार दुसरे ईश्वर घेऊ शकत नाही. असं नाही सांगू शकत गणपती माझा भाऊच आहे, आता त्याला मी समजावून सांगते की ह्याला आता तू देऊन टाक जे पाहिजे ते, मोकळं कर त्याला, असं नाही करू शकत. ज्याचे अधिकार त्याला आहेत. प्रत्येक देवतेचा मान आहे, त्याला आपापला मान आहे. एकदा काय झालं, पृथ्वी राजा
वेन राजाचा मुलगा पृथुराजा अतिशयच म्हणजे जणू काही भगवंतच असा राजा प्रथम निर्माण झाला. कारण वेन राजा अतिशय दुष्ट होता. वेन राजा अतिशय दुष्ट होता. त्याच्या एकाच कोणत्या तरी उत्तम पुण्यामुळे त्याला हा भगवंतास समान पृथू राजा प्राप्त झाला. मुलगा म्हणून पृथू, त्याचं नाव पृथू ठेवलं. सगळ्या पृथ्वीला त्याने आनंदित केलं. म्हणजे काय झालं, पृथू आता हळूहळू मोठा झाला आणि वेन अतिशय दुष्ट होता. त्याला देवतांनी नष्ट केलं. पण आता कोणताच राजा राहिला नाही आणि राजा न राहिल्यामुळे प्रजेची काळजी घेणार कोण. काही दिवस असे गेले पण त्याला इलाज नव्हता. हळूहळू पृथू मोठा झाला आणि पृथूचं असं होतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तो जन्माला तो मुळी त्याचा पायगुणच खूप चांगला होता. सगळीकडे आनंदी आनंद आणि तो संतवत होता, भगवंताप्रमाणे होता, तेजस्वी होता आणि लोकांबद्दल त्याला करुणा होती लहान वयापासूनच. मग त्याला राजा केलं. कारण वेन राजाचा तो मुलगा आहे, त्याला राजा केलं. आणि तो जेव्हा राजा झाला त्यावेळी परिस्थिती काय होती, खूप वाईट होती. आणि खूप वाईट परिस्थिती असल्यामुळे म्हणजे वाईट परिस्थिती म्हणजे राजा हा प्रजेचं हित पाहणारा कोणी उरलेलाच नव्हता आणि तो राजा झाला आता. तर काय झालं, धान्य नीट येईना पृथ्वीमध्ये, धान्य नीट येईना. आणि काय आहे, त्याच्या जन्मापासूनच देवतांनी ठरवलं होतं की जसं वेन राजाने सगळी पृथ्वी नष्ट करायचा प्रयत्न केला त्याप्रमाणे हा पृथुराजा सगळी पृथ्वी उद्धरून नेईल, चांगलं करेल. आणि म्हणूनच त्याचं नाव पृथू ठेवलं. पृथ्वीचाच बालक आहे हा असं म्हणतात. आणि सगळी पृथ्वी तो अगदी हर्षभरित करून टाकेल. मग काय झालं, तो राजा झाला तशी त्याला एक जाणीव झाली की ही पृथ्वी जी आहे ती मला मातेसमान असूनसुद्धा अशी माझ्याशी दुष्टपणा का करते. कारण मी कात्रीत सापडलो आहे, लोकांचं मला कल्याण करता येत नाही आहे. आणि पृथुराजा म्हणजे काय, त्यांनी उपासना खूप केली होती. तर पृथ्वीने काय केलं होतं, पृथ्वीने आपल्या स्वतःमध्ये धान्य, धातू, रत्न हे सगळं लपवून ठेवलं होतं. त्याचं एक कारण आहे, ते कारण सांगते. पण पृथुराजा खूप चिडला. त्याच्या लक्षात आलं, उपासनेमुळे कळतं, साधू संतांप्रमाणे तो होता. त्याच्या लक्षात आलं की पृथ्वी मातेनी सगळं मुद्दाम दडवलं आहे आणि माझी फजिती करते. मी राजा आहे, मी लोकांचं पालन करणार कसं जर पृथ्वी मातेने मला सहाय्य नाही केलं तर. आणि म्हणून झालं काय माहिती आहे का, की तो निघाला धनुष्यबाण घेऊन की तू असं का करतेस, पृथ्वी मातेला मारायला निघाला. पृथ्वीने गाईचं रूप घेतलं, गाईचं रूप घेतलं आणि ती धडाधड इकडे तिकडे पळू लागली. गाईचं रूप घेऊन ती पळू लागली, तिच्या मागे पृथू पळू लागला. आणि मग ऋषीमुनींनी सांगितलं, अरे राजा, तू जर अशा रीतीने पृथ्वीला नष्ट केलंस तर सगळे राहतील कुठे. शेवटी पृथ्वीसुद्धा थांबली. पृथुराजा म्हणाला, तू असं सगळं दडवून का ठेवलेलं आहेस तुझ्या पोटात, लोकांच्या हितासाठीच तर तू आहेस, ते सगळं बाहेर काढ. ती अगदी गयावया करून म्हणायला लागली, गाईच्या रूपात असलेली पृथ्वी, की नाही, मला माफ कर,
मला मारू नकोस, तू प्रेमळ आहेस, तू दयाळू आहेस, तू राजा आहेस. तर म्हणे सांगते तुला मी का दडवून ठेवलं आहे, आणि ते दडवलेलंच राहिलं आहे. तो वेन राजा जो होता, तुझे वडील, अतिशय दुष्टपणा करत होता आणि सगळीकडे दुष्टच त्यांनी निर्माण केले आणि सगळ्या पृथ्वीवर अगदी सगळ्यांचा त्रास. मग हे जे काय होतं ते माणसांना मिळूच नाही, ती माणसं नष्ट व्हावी, दुष्ट निर्माण झालेले लोक, आणि ते सगळं संपवून टाकतील म्हणून म्हणे मी लपवून ठेवलं, दडून ठेवलं. तर मग ते धान्य बिन्य बाहेर काढलं तर ते धान्य खराब झालेलं. पृथ्वीराजा म्हणाला ते मला आता काही माहिती नाही, तू आता वेनराजा जाऊन किती दिवस झाले, तू ते सगळं बाहेर काढायला हवं होतंस. असं दडवून ठेवलं की ते सडून जातं, खराब होतं सगळं, आणि ते कुणाच्याच कामाचं राहत नाही. वेळेपुरतं ते ठीक होतं दडवणं. मग पृथ्वीराजा म्हणाला की आता ते मला काही माहिती नाही. आणि मग म्हणे ठीक आहे. ती पुन्हा पुन्हा गयावया करू लागली, ती गाईच्या रूपात असलेली पृथ्वी, की नाही आता मी तुझ्या जवळ आहे, त्याचा संधी घेऊन तू मला मारू नकोस. आणि मग म्हणे मी तुला जीवदान देतो. आणि एकदम मग त्या गाईला पान्हा फुटला. वासरू तिथेच होतं. आता हा झाला एक संकेत बरं का, संकेत आहे, चिन्ह आहे की लगेच तिला पान्हा फुटला. म्हणजे ती अतिशय प्रेमळ झाली. तिने वासराला दूध दिलं. हां, म्हणजे काय की सगळीकडे सगळ्या गोष्टी, रत्न, हिरं, माणकं, धातू, खनिज, नंतर भाजीपाला, फळं, धनधान्य. आता शेतीचा काही भाग सोडला, ह्याच्यात अशा वेगवेगळ्या कथा आहेत, पण बाकीच्या गोष्टी ज्या धातू वगैरे, हे सगळीकडे भरपूर प्रमाणात निर्माण झाले. कारण पृथ्वीला आता माते समान पान्हा फुटला, प्रेमाचा पान्हा फुटला, आणि सगळीकडे सगळं भरपूर प्रमाणात तयार झालं. परंतु जे धान्य काढलं तिने पोटातून तिच्या, ते सगळं खराब झालेलं होतं ते जमिनीखाली ठेवल्यामुळे. पृथ्वीराजा म्हणाला ह्याचा काहीच उपयोग नाही. मग शेवटी पृथ्वी माता म्हणाली की आता तू असं कर, तू आता सगळं शेतीची करवून घे, नांगरण कर, जमिनीला चांगला कस आण, धान्य पेर, आणि ते कसं वर्धन करायचं, कसं वाढवायचं ते मी बघते. अशा रीतीने संपूर्ण हे जे आहे, संपूर्ण पृथ्वीवरती प्रथम धान्य निर्माण केलं. अगदी शेतीची जास्तीत जास्त हे वापरून, नवीन शास्त्र वापरून, ते पृथ्वीराजांनी पहिल्यांदा. आता हे सांगण्याचा उद्देश, पुढे गोष्ट आहे. शेवटी हे सगळं निर्माण केलं आणि तो अतिशय त्याला मान मिळाला, कारण सगळी लोकांची परिस्थिती बदलली आणि लोक आनंदी झाले, खुश झाले. त्याने पुढे म्हणजे पृथ्वीने एवढं सहाय्य केलं आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी 100 यज्ञ करायचे ठरवले. 100 यज्ञ करायचे ठरवले. आणि त्याचे आता तुम्हाला माहिती आहे, नेहमीचंच आहे, इंद्राला भीती वाटते. मी देवांचा देव इंद्र आहे, देवांचा राजा, माझं आसन कोणीतरी घेईल, त्याला माझं महत्त्व प्राप्त होईल, म्हणून नेहमीच इंद्र मध्ये अडसर निर्माण करतो. प्रत्येकाच्या मध्ये तो तेच करतो. आणि मग ह्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले. इंद्र अतिशय बेचैन झाला. 100वा जो यज्ञ आहे, तर यज्ञाचा घोडा त्यांनी पळवला. प्रत्येक वेळी 4-5 वेळा त्यांनी यज्ञाचा घोडा पळवला आणि वेगवेगळी रूपं घेतली. त्या पृथूचा जो मुलगा आहे, तो मुलगा रागाने त्याच्या मागे पळाला.
पण इंद्राने वेगवेगळी रूपं घेतली. एकदा ऋषीचं रूप घेतलं, एकदा गोसाव्याचं रूप घेतलं, एकदा पांढरे कपडे घालून साधू संतांचं रूप घेतलं, काय विचारू नका. आणि अतिशय तेजस्वी दिसायला. पृथूचाच मुलगा असल्यामुळे हा अतिशय सज्जन होता. ह्याला वाटायचं की हा कोणतरी हे आहे, म्हणजे काय श्रेष्ठ सज्जन ब्राह्मण नको ह्याला मारायला, ब्रह्महत्येचं पातक नको, असं म्हणून तो त्याला सोडायला लागला. आणि अत्री ऋषींनी हे जाणलं आणि त्याला सांगितलं की तो इंद्र आहे आणि तुझ्या वडिलांच्या यज्ञामध्ये तो अडसर निर्माण करतोय. आणि मग अशा रीतीने आणि त्यांनी काय केलं, अधार्मिकपणा सुरू केला. इंद्राने अधार्मिकपणा सुरू केला. म्हणजे हे सगळं काय सोंग आहे यज्ञांचं वगैरे. स्वतः देव असून सुद्धा त्यांनी अशी सुरुवात केली, त्याचं केवळ आसन कायम राहावं म्हणून. पण इंद्र म्हणून त्याचं एक काहीतरी महत्त्व आहे हे विष्णूंनी जाणलं, ब्रह्मदेवानी जाणलं. आणि ब्रह्मदेवानी सांगितलं की तो इंद्र आहे आणि इंद्राचं आसन पृथ्वीच्या हातात जाऊ नाही, ते जाणारच म्हणून इंद्र हे सगळं करतोय. पण ते आसन तुमच्या हातात येईल याबद्दल मला काही म्हणणं नाही, ब्रह्मदेवानी सांगितलं. याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. पृथ्वीसुद्धा इंद्र झाला तर काही हरकत नाही आहे, तितकं केलेलं आहे त्यांनी. पण इंद्राचं मात्र आसन डळमळीत होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकतर देवांचा देव इंद्र म्हणून त्याचं महात्म्य आहेच आजपर्यंत. आणखीन एक गोष्ट की जर तो यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून अधार्मिक कृत्य करत असेल आणि त्याच्यामुळे पृथ्वी खराब होत असेल, नष्ट होत असेल, ब्रह्मदेव म्हणतात मी पृथ्वी निर्माण केली आहे म्हणून मी पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी तुला सांगतोय. आणि इंद्र हा बाकीच्या सगळ्या देवांचा राजा असल्यामुळे तो देवांचं रक्षण करतो म्हणून तो तुला सांगतोय. म्हणजे हे दैवानीच तुला सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे तुला यज्ञ करण्याची इच्छा दैवानीच दिली आहे त्याप्रमाणे आता यज्ञ थांबव. तुझा हा 100वा यज्ञ जरी झाला नसला तरी तो पूर्ण झाल्यात जमाई इतका तू सज्जन आहेस आणि इंद्रा समान तू आहेस. आता तुला 100वा यज्ञ म्हणजे असं कर्मरूपात करायची गरज नाही आहे. म्हणजे काय, एखाद्याला समजा PhDचं ज्ञान असेल तर त्यांनी BA MA केलंच पाहिजे का? नसेल जरी तरीसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी आत्मसाक्षात्कार करून घेतला, थेट शेवटचं काम केलं. शाळेत जायची गरज होती का त्यांना? अहो, तो आत्मसाक्षात्कार आम्हाला होत नाही म्हणून तोपर्यंत हे जीवन लढवायचं आहे आम्हाला, म्हणून तर आम्ही शाळेत जातो, नंतर नोकरी करतो, पैसे कमावतो आणि मग नंतर आम्हाला काही देवदेव करायची बुद्धी झाली त्या तिथून आमचं काम चालू होतं. म्हणजे जे मानवाचं जे अंतिम ध्येय आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी कधीच पार पाडलं. मग त्यांना जरूर आहे का शाळेत जायची? आता त्यांना जीवनच उरलेलं नाही आहे आता, तर शाळेत जायची गरज आहे का? अशाप्रमाणे ब्रह्मदेवानी सांगितलं की आता सगळं तू मिळवलेलंच आहेस, मग काय शपथेला मोकळं व्हायचं आहे का? तो 100वा यज्ञ करून, पण 100वा यज्ञ जर तुझा पूर्ण झाल्याचं तुला समाधान मिळेल तर इकडे मात्र पृथ्वी नष्ट होईल. कारण पृथ्वीवर अधर्म माजवण्याचं काम इंद्र करणार आहे तुझ्या 100व्या यज्ञामुळे. आता यातनं मला एवढंच सांगायचं होतं की केवळ भगवंताचीच सत्ता आहे, भगवंतावर आमची सत्ता नाही. आम्ही जर असं म्हटलं की आता मी ना 1 कोटी जप करायचा ठरवला आहे, मी हे एवढ्यासाठी सांगते आहे की कुठलंही आघोरी करू नये, आघोरी नियम करू नये. थोडं थोडं करत जावं आणि त्यात थोडंच हे आपलं जे देह, मन आणि बुद्धी जे आहे
ती पंचमहाभूतात्मक असल्यामुळे खूप काहीतरी करायचं, खूप कोट्यावधी असा जप करायचा, असं करू नये. कारण काय आहे माहिती का, ईश्वरावर आम्ही सत्ता गाजवायला जातो, तसं नाही आहे ते. हे पंचमहाभूतात्मक देह असल्यामुळे त्याला लिमिट्स आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला जाता का येत नाही. आणि मग आपल्याला काय वाटतं, इतकं देवदेव करून सुद्धा मला हे भोगावं लागलं आणि मला ते भोगावं लागलं. तसं नसतं ते, तसं नसतं. थोडं थोड्या प्रमाणातच करावं. शेवटी आपल्यावर ईश्वराची सत्ता आहे. या पंचमहाभूतात्मक जगतामध्ये राहून जेवढं काही थोडंफार आपल्याला जमेल तसतसं आपण पुढे जात राहायला पाहिजे. साधना करायची, 15 मिनटं डोळे मिटून शांत बसावं, जप करायचा. तो 1 माळ 2 माळा जप करावा. सकाळी 1 माळ, रात्री झोपताना 1 माळ जप करावा. त्याच्यामध्ये तल्लीन व्हावं. खूप करायची गरज नाही, त्याच्यामध्ये तल्लीन होत नसू. 11 वेळा 21 वेळा जप करायचा, पण त्याच्यामध्ये तल्लीन झालेलं असलं पाहिजे. म्हणजे शेवटी काय आहे, ईश्वर श्रेष्ठ आहे. ईश्वर श्रेष्ठ आहे. आपल्यावर केवळ ईश्वराची माया चालते आणि ईश्वराचं राज्य चालतं आणि ईश्वरावर कोणाचंही राज्य चालत नाही. 1 मिनिट.